पंतप्रधान मोदींना संत तुकाराम महाराजांची पगडी दिली जाणार आहे। तुकाराम महाराजांची पगडी घालून मोदींचा सत्कार केला जाईल। पंतप्रधान मोदींसाठी मुरुडकर झेंडेवाले यांनी पगडी तयार केलेली आहे आणि हीच ती पगडी आहे जी पगडी आज पंतप्रधान मोदी यांना दिली जाईल। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेली आहे। वृषाला अगदी बरोबर आहे। खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटलं जातं आणि पुण्यासारख्या ठिकाणाला संत परंपरेचं महत्त्व आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होतोय। आपण पाहतोय की पंतप्रधानांसाठी मुरुडकर झेंडेवाले यांनी संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ती बनवलेली आहे। नुकतंच आपल्याला माहिती आहे की पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव जे आहे ते द्यावं, हा मंजुरीचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये मंजूर केलाय। मात्र आता राज्य सरकारकडून हा प्रस्ताव जो आहे तो केंद्राच्या दरबारी जाणार आहे। मात्र आजचं महत्त्वाचं विशेष म्हणजे आज संत तुकाराम महाराजांची पगडी जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातली जाणार आहे। आपल्यावर मुरुडकर फेटेवाले आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत याच्या मागची नक्की संकल्पना काय? तुकोबांची ही पगडी त्या काळी वेगवेगळ्या जातींच्या डब्यांमध्ये समाज विखुरला होता, त्या डब्यांना एकत्र करून तुकोबांनी भागवत धर्माची ही परंपरा पुढे नेली। आज अशीच एक आधुनिक मेट्रो धावती, त्यालाही अनेक डबे आहेत, त्याच्यातही पक्क्या पुणेकरापासून विविध कॉस्मो क्राऊड बसलेला असणार आहे। त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत आणि पंतप्रधानांच्या वतीने समाजापर्यंत तुकोबांचा हा विचार पोहोचला तर तो एक सुखद योगायोग आहे। या पगडीमध्ये आपल्याला विठ्ठलाची मूर्ती, कपाळावरती मूर्ती पाहायला मिळते, तुळशीच्या माळा आहेत, काय नक्की वैशिष्ट्य आहे? ही रेशमी वस्त्रांनी बनलेली पगडी आहे। त्याच्यावर जरतारी वरती तुम्हाला कापडाचे पदर दिसतील, त्याच्यात रुपयाचे विठोबा आहेत, त्याला सोन्याचं पाणी दिलेलं आहे। नंतर भागवत संप्रदाय किंवा वारकरी संप्रदायाला तुळशीच्या माळा वापरल्या जातात किंवा त्याला आदरणीय स्थान आहे, त्याचा वापर सजावटीत करण्यात आलेला आहे। ही काढती घालती पगडी आहे, ही अगदी साध्या टोपीसारखी पटकन काढता घालता येईल। याचं माप हे विशेष करून पंतप्रधान मोदींचंच माप बनवलेलं आहे। खरं आपण पाहतोय की वृषाली ही अशा पद्धतीने पगडी जी आहे ती तयार केलेली आहे जेणेकरून पंतप्रधानांचं मोजमाप जे आहे ते सुद्धा खरं तर या पगडीसाठी घेतलेलं आहे। त्यामुळे ही पंतप्रधानांसाठी आजची पगडी जी आहे संत तुकाराम पगडी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घातली जाणार आहे आणि खरं तर पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव जे आहे ते द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे, त्याला सुद्धा याची जोड आहे। त्यामुळे आज पंतप्रधान या निमित्तानं काही घोषणा करतात, काही पाहणं महत्त्वाचं असणार। धन्यवाद प्रदीप।